अंदाज गुलाब सिंग आणि स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहिलं तर ते आहेत मोहसिन. गुलाब सिंग राठोडचा पहिला चेंडू योग्य नियंत्रणासहित ऑन टू दी टार्गेट, उजव्या यष्टीच्या बाहेर. चौथ्या पाचव्या स्टंप्सवर गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात गोलंदाज गुलाब सिंग राठोड. कमी उंचीचे गोलंदाज आहेत, चेंडू पडल्यानंतर तितकी उसळी घेत नाही. बऱ्याचदा फलंदाजासाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करण्यासाठी जाणलं जातं क्रिकेट, जाणली जाते गोलंदाजी गुलाब सिंग राठोड यांची. लक्झरी बार्बेरियन आणि त्यांच्या विरोधात बिराहा हॉटेल असा हा सामना मैदानातून आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल. खेचून मारलेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, तिथून फटका खेळला ऑन साइडला. मोहसिन हसनचा प्रहार, चौकार. फ्रंट लेग पुढे सरकावला होता वाटतं बॅटरने. हो अगदी बरोबर, म्हणून मारलेला उजव्या होते. क्रॉस बॅटेड शॉट सर्कलच्या पलीकडे खेळला. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये या पद्धतीच्या फटक्यांमधून बॅटर्स धावा मिळवतात. मोहसिन यावेळेस त्याचं लिव्हिंग टेक्निक चांगलं दाखवत आहे. फलंदाजाच्या हिटिंग झोन पासून चेंडू बाजूला ठेवायचा होता गोलंदाज गुलाब सिंग राठोडला. आणखी एक फटका, इथे पाहायचं किती अंतर मिळेल. फटका फसला होता, क्षेत्ररक्षकाने झेल टिपला. मोहसिन हसनला फक्त एकच चौकार खेळता आला, त्यापेक्षा अधिक धावा तो धावफलकावर जोडू शकला नाही. चेंडू त्याने खेळले तीन चेंडूंमध्ये धावा बनवल्या 4 आणि याचमुळे गुलाब सिंग राठोड की जे विकेट टेकर बॉलर, आणखी एक फटका यश त्याने इथे मिळत आहे. गोलंदाजीमध्ये लक्झरी बार्बेरियनचा फटका फसला होता. क्षेत्ररक्षकाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली झालेली आपण बघतो. विशेषत्वाने फक्त प्लॅन्स कागदावर न ठेवता मैदानाच्या आतमध्ये त्याचं एक्झिक्युशन, त्यावर योग्य रीतीने अंमल देण्यासाठी प्रसिद्धी आहे गोलंदाजी, ते म्हणजे लक्झरी बार्बेरियनची. आणि त्याच पद्धतीने गुलाब सिंग राठोड, त्याने गोलंदाजीत तर चांगली कामगिरी केलेलीच आहे, परंतु महेश भाऊ मला असं वाटतं 3 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज असताना समोर जे 2 षटकार खेळले होते तिथून त्यांच्या नावाला जी चर्चा मिळाली होती तिला उधाण आलं होतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. क्रमांक 3 साठी फलंदाज रेहान दाखल झालेला आपण बघतो. यावेळेस ऑफड्राईव्हचा पटका खेळत आहेत. या अगोदर एका सामन्यामध्ये रेहानने सुद्धा फलंदाजी चांगली केली होती. एखाद्या विशिष्ट स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या जो सामना सुरू आहे त्या अगोदरच्या सामन्यात जर तुम्ही कामगिरी चांगली केली तर त्यातून तुम्हाला चांगला आत्मविश्वास मिळतो आणि तो आत्मविश्वास योग्य रीतीने जर तुम्हाला वापरता आला तर चांगली खेळी तुम्ही करू शकता त्या सामन्यामध्ये. समोर खेळत आणखी एकदा क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह ऑफर्ड बाय बॅटर कुमेल अजानी. जस्ट सिंगल अवेलेबल, नथिंग मोर दॅन दॅट. विथ द हेल्प ऑफ दिस सिंगल स्कोर इज मुव्हिंग अप टू 9 रन्स विथ द लॉस ऑफ बेग युअर पार्डन 8 रन्स. यावेळेचा फटका चांगला आहे, प्लेसमेंट चांगली केलेली आहे. क्षेत्ररक्षक थोडे दूरवर राहत आहेत, त्यांच्या समोर चेंडूने टप्पा घेतलाय आणि इथे प्रयत्न तर चांगला झालाय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू ढकललेला आता. नेमकं काय घडलंय तिकडे पंचांचं लक्ष आहे, पंच स्थिर आहेत. ग्रेट परफॉर्मन्स, चांगली कामगिरी, चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेचा फटका चांगला आहे, बघतो प्लेसमेंट चांगली केलेली आहे. क्षेत्ररक्षक थोडे दूरवर राहत आहेत, घेतलाय आणि इथे प्रयत्न तर चांगला झालाय. प्रफुल्ल लोखंडे तिकडे होते. निखिल चौधरी अँड कंपनीचे प्रोप्रायटर निखिल यांचं आगमन झालंय. निखिल सरचं स्वागत. समोर खेळलेत आता कुमेल अडचणीत आहेत.
हो त्यांच्या अडचणी वाढतील. या अगोदर ऑनसाईडला फटका खेळला होता आणि चेंडू आपण बघतो समोरच ठेवला होता. स्लॉट मध्येच गोलंदाजी केलेली आतापर्यंत गोलंदाज अमोल रामटेकेने. फलंदाजाच्या स्ट्रेंथ पॉइंटला फलंदाजाला ब्रेक करणं किंवा त्याला अडचणीत टाकणं हे जाणतात गोलंदाज अमोल रामटेके. समोर स्लॉट समोर मध्ये खेळलेत चेंडू आता पलीकडे धाडता आला कुमेल नव्हता. निराशा अडचणीत आहे. अंतकरणाने हो, बॅटर त्यांच्या- कुमेल अजानी या मैदानाचा निरोप घेत आहेत. खेळाडू कक्षाकडे दाखल होत आहेत. चांगला चेंडू. अमोल रामटेकेच्या गोलंदाजीला धार चढलेली आहे. एक गोलंदाज म्हणून आयुष मला असं वाटतं की प्रतिस्पर्धी गोलंदाजाला तुम्ही चांगली गोलंदाजी करण्याची संधी दिली तर तो त्या संधीचा योग्य वापर करू शकतो. तुमच्या विरोधात चांगली गोलंदाजी करू शकतो. चांगल्या लईमध्ये गोलंदाज पाहायला मिळतात. अमोल इलियासच्या विरोधात लाईन खेचून घेतलेली आहे. फ्रंट लेग पुढे सरसावला होता. असं वाटत होतं एका वेळेस की पावलांचा वापर करण्यासाठी बॅटर निघालेले आहे, परंतु ज्या पद्धतीची लेंथ खेचून घेतली होती गोलंदाज अमोल रामटेकेने, बॅटर इलियास शेख डबल बँडेड झाले होते, जागेवरच थांबले. त्यानंतर बॅटर फिरली, चेंडूपाईचा संपर्क करता आला नाही. निर्धाव चेंडू. स्विच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. विवेक की जे संघाचे संघनायक आहेत. जर्सी नंबर 6666. 2 धावा मिळत आहेत. अवधान व्यवस्थितरित्या राखता आलं नव्हतं. फेकी तर झाली होती आपण बघितली, परंतु ती कलेक्ट करता आली नव्हती अमोल रामटेके यांना. त्याचमुळे इथे 2 धावा मिळाल्या. प्रत्येक धाव महत्वाची आहे. एव्हरी सिंगल काउंट्स असं आपण म्हणतो. षटक क्रमांक चालू आहे. दुसरं क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर 2च आहेत. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षणाची रचना. ऑनड्राईव्हचा फटका प्रोड्यूस केलेल्या इलियास शेखने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. गुलाबसिंग राठोड. वय वाढलंय परंतु त्याचा हालचालींवर तितका परिणाम झालेला पाहायला मिळत नाही. या अगोदर चर्चा आपण त्यांची केली होती की लागोपाठचे 2 षटकार खेळले होते. 3 मध्ये 9ची गरज असताना सामना जिंकून दिला होता आपल्या संघाला, अर्थात लक्झरी बार्बेरियनला. त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया चांगली होती. ते म्हटले होते की संघ कर्णधाराने मला राखून ठेवलं होतं 10व्या क्रमांकासाठी. समोर खेळलेत आणि फलंदाजाचं काम तमाम. टेंटेटिव्ह अप्रोच, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्ट करायचा होता, उचलून मारायचा होता. चेंडू आपण बघितला, त्याने उचलून मारला जरूर होता, परंतु रेहानला त्या अंतर मिळवता आलं नाही. आणि आणखी एक फलंदाज इथे बाद होताना आपण बघतो. एका पाठोपाठ एक फलंदाज आता खेळाडू कक्षाकडे दाखल होत असताना आपण बघतो. खेपटीकडे दाखल होत आहेत आता नवीन फलंदाज. पाहिलं तर फलंदाज आहेत साहिल, जर्सी नंबर 22. साहिलने मला असं वाटतं काल डाऊन दी ऑर्डर एक षटकार खेळला होता समोर, आणि दुसऱ्या षटकाराच्या प्रयत्नामध्ये लॉंग ऑफला ते बाद झाले होते. षटकं संपली. 2 धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. ते 13 3 गडी गमावलेले आहेत. 6.50चा रन रेट आपण बघतो. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल आणि तिसऱ्या षटकासाठी दुर्बळच्या टोकाकडून गोलंदाज श्रेष्ठ तेलरांधे दाखल होत असताना आपण बघतो. फलंदाजी सुद्धा ठीकठाक करू शकतात श्रेष्ठ तेलरांधे, परंतु कालच्या रजनीमध्ये तो सामना त्यांना जिंकून देता आला नव्हता. या अगोदरचे जे सामने ते दोन्ही संघाने गमावलेले आहेत, त्याचमुळे हा सामना त्यांच्यासाठी अनन्यसाधारण महत्वाचा आहे.
स्टार्किंगला बॅटर जर आपण पाहिलं तर ते आहेत इलियास शेखने सुद्धा ऑनसाईडला चांगली फटकेबाजी केलेली आपण या टुर्नामेंटमध्ये पाहिलेली आहे. गरजेच्या वेळी आता जबाबदारीनिशी खेळावं लागेल. मेरिटवर जर चेंडूच्या खेळता आलं तर चांगल्या धावा ते बनवू शकतात. त्या पद्धतीचं स्किल त्यांच्याकडे, क्षमता असणारा खेळाडू आहे इलियास शेख. कटरचा वापर करायचा होता ज्या पद्धतीने हाय आम ॲक्शनने हा चेंडू सोडला होता श्रेयस टेलरांद्याने. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजाने अधिकची गती निर्माण केलीच पाहिजे असं नाही, परंतु त्याला चेंडूला वळण देता आलं पाहिजे अथवा चेंडूवर मुवमेंट मिळवता आली पाहिजे. कटर्सचा वापर व्यवस्थितरित्या करता आला पाहिजे. ते जर केलं तर त्यांची गोलंदाजी चर्चेत येत असते. प्रतिस्पर्धी फलंदाजांना तुम्ही जास्त धावा बनवण्यापासून रोखू शकता. फिल्डिंग पोझिशन म्हणजे चेंज. स्टार्किंगला बॅटर साहिल यादव. हलकेच खेळतात साहिल. या अगोदरची जी प्राप्त परिस्थिती आहे तिचा योग्य रीतीने विचार करत असताना इथे हा निर्णय साहिलने घेतलेला आहे. अदरवाईज ॲग्रेसिव्ह बॅटर आहेत. नॅचरली ॲग्रेशन त्यांच्याकडे मिळालेलं आहे. आक्रमकतेने खेळण्यासाठी जाणले जातात बॅटर साहिल यादव. देवांशू यांचं आगमन झालेले. देवांशू आपलंही सहर्ष स्वागत. या संपूर्ण स्पर्धेत ऑफिशियलसाठी अभि आणि देवांशू यांच्या वतीने रुचकर भोजन मिळतं. हा फटका चांगला आहे, परंतु 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 क्षेत्ररक्षक तिकडे होता. प्रतीकने झेल सोडला. त्याच्या हाताला इथे चटका बसला आणि झटका मिळालेला आहे बार्बेरियनला 6 धावांचा. हातावर तुरी देत असताना चेंडू मागे निघून गेला होता. मला असं वाटतं प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी निखिल फार कमी वेळ होता या क्षेत्ररक्षकाकडे. स्विचचे फटके इतक्या जलद गतीने सुद्धा येऊ शकतात असं अँटिसिपेट केलं नसावं फिल्डरने, त्यामुळे ते तयार नव्हते. जागते रहोचा आदेश मात्र आता दिला इलियास शेखने या फिल्डरला. गती कमी केली. ऑनसाइडला फटका खेळलाय. स्क्वेअर लेग पंचांची उडी आपण तिकडे पाहिली. एक पाय जमिनीवर तर दुसरा पाय हवेत आणि दोघांच्या मध्ये रस्ता दिला चेंडूला मागे जाण्यासाठीचा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सूरजचं सुद्धा चांगलं योगदान आहे. गती काढून घेतली. इथे हलकी कडा लागली. सॉफ्ट डिसमिसल, अनफॉर्च्युनेट डिसमिसल ऑफ अग्रेसिव्ह बॅटर साहिल यादव. दिस इज दी 4th बिग ब्लो फॉर बॅटिंग टीम बिरहा हॉटेल्स. साहिल डिपार्ट्स. चौथा गडी गमावला जात आहे तो म्हणजेच फलंदाजी टीमच्या वतीने. बिरहा हॉटेलच्या अडचणी आता वाढत चाललेल्या आहेत. फलंदाजीच्या क्रमामध्ये बिरहा हॉटेलच्या संघ कर्णधाराने बदल केलेला आपण बघितला, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले बॅटर मोहसिन सलामीसाठी आघाडीसाठी दाखल होते. बऱ्याचदा आपण अमित पठाण यांना आघाडीसाठी बघत होतो. ज्यावेळेस तुमच्या संघाची कामगिरी त्या स्पर्धेमध्ये चांगली होत नाही, लीग फॉर्मॅटमध्ये काही सामने तुम्ही रिस्पेक्टफुली गमावता, क्रमवारीने गमावता, त्यावेळेस मग संघ कर्णधार किंवा मग टीम मॅनेजमेंट तो विचार करते आणि तोच विचार मैदानाच्या आतून आपल्याला पाहायला मिळाला बिरा हॉटेलचा. परंतु तरी सुद्धा त्यांच्या हाताला खूप काही लागले असं वाटत नाही. ठीकठाक धावपलके 22 धावे, धावपलकोर 4 गडी गमावल्यात. 2.5 षटकांचा खेळ संपलाय. करंट रन रेट 7.76चा. श्रेयस टेलरांदे 9 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय. इथे सुद्धा कमी गती. आता फटका हा चांगला आहे. अमित पठाण समोर फटके खेळण्यासाठी जाणले जातात, परंतु इथे आल्या आल्या इम्प्रोवाइज क्रिकेट त्याने दाखवलं. सुपला खेळला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघाला. हा चौकार. आमच्या मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील क्रिकेट समालोचक, आदिवासी समालोचक योगेश वाघ याने त्या फटक्याला सुपला असं नाव दिलं होतं. आणि वैभव, विशेष म्हणजे तिथून पुढे मुंबई इंडियन्सच्या एका सामन्यामध्ये त्याचा उच्चार झाला. IPL मध्ये सुपला भे नाव आलं त्या फटक्याला आणि मग आता तो वर्ल्ड वाईड वापरू लागलेले आहेत सगळे समालोचक. एखाद्या फटक्याचं नामकरण करणं तितकं सोपं नाही.
परंतु योगेश वाघने ते करून दाखवलं. आदिवासी समालोचक. फिल्डिंग पोझिशन मध्ये पुन्हा बदल. वेळेचं भान राखा, अधिक वेळ वापरू नका. वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशन चे सक्रिय सदस्य या क्रीडा नगरीमध्ये आगमन झाल्यानंतर संपूर्ण शेड्यूल संपल्याशिवाय ते घरी जात नाही असे सौरभ इंगोले यांचं आगमन झालेले. सौरभ, तुझंही सरचे स्वागत. ऑनलाईन स्कोरिंगची जबाबदारी जिथे कमी तिथे आम्ही, जे जे कमी असेल तिकडे व्यवस्थित रीतीने लक्ष देत आहेत. सहकारी वृत्ती जपणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी राग असतो, परंतु तसं नाही. एक सुस्वभावी व्यक्तिमत्व आहे सौरभ इंगोले. ऑनसाईडला खेळताय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्या बॅटरचा आपल्याला पाहायला मिळतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, चेंडू आडून फेकी केलेली आपण बघत आहोत. जे झेंडे आपण बघतो या क्रीडा नगरीमध्ये लावले गेलेले ते आता थोडे शांत आहेत. याचा अर्थ हवेचा वेग कमी झालेला आहे. चांगला फटका, इम्प्रोवाइज क्रिकेट. इलियास शेख कॉन्फिडंट फटका होता. खेळल्यानंतर लगेचच तिथेच थांबले. त्यांना माहित आहे आता चेंडू थांबणार नाही, तो सरळ सीमारेषेवर जाऊन धडकणार आहे आणि तेच झालं. महत्वाचा, मच नीडेड चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळला इलियास शेखने. गुलाबसिंग राठोड फुलर लेनसाठी जाणले जातात. लेन बॉलचा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगला वापर केलेला आहे. आधीमध्ये यॉर्करकडे ते वळतात हे जाणलं होतं बॅटर इलियास शेखने, त्यामुळे त्याच पद्धतीने त्यांना प्लॅनिंग तिकडे करता आलं. तयार होते विशेषत्वाने आणि त्याचमुळे तो फटका खेळत असताना कोणत्याही अडचणी त्यांच्या समोर आल्या नाहीत. आता त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, समोर खेळण्यासाठी प्रवृत्त करताय. डायरेक्ट द्यायची होती, अग्रेशन दाखवलं जात आहे गुलाबसिंग राठोड यांच्या वतीने. कदाचित या अगोदर जो चौकार खेळला होता त्यातून त्यांच्या मनामध्ये फार मोठा राग निर्माण झाला आणि तिथूनच इथे आपण बघितलं की ज्या पद्धतीने त्याने डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला होता ते त्याचं प्रकटीकरण असावं. आणखी एक चांगला चेंडू, ग्रेट बॉलिंग, चांगली गोलंदाजी गुलाबसिंग राठोड यांची. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये व्यक्तिगतरित्या फेकतायत. आतापर्यंत त्याने 1.5 षटकं फेकलेली आहेत, 16 धावा खर्च केलेले आहेत. एक महत्वपूर्ण सफलता मिळवून दिलेली आपल्या टीमला. आणखी एक खोलवट टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षण चांगला आहे अमोल रामटेके यांचं. एक धाव इकडे मिळते, एक धाव रोखू शकले नाहीत आणि याचबरोबर षटकं संपली. 4 प्रथम फलंदाजी करत असताना आपण बिराहा हॉटेल फार्म बघतो, त्याने धावा बनवले 33, 4 गडी बाद.
श्रेष्ठ टेलरांदे तयार स्ट्रायकिंगला बॅटर इलियास. हमीद पठाण. इथेही गती काढून घेतली होती फलंदाज अमित पठाण. इथे आता चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदर ऑन साइडला त्याने एक सुपला खेळला होता, त्यातून चौकार मिळवला होता. इथे उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू कमी गतीने आला, गती ओळखली, फार लवकर रीड केली, तयार राहिले होते, वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली गोलंदाजाची. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, महत्वाचा चौकार. या चौकारानंतर लगेचच फिल्डिंग पोझिशन मध्ये चेंज होताना आपण बघतो. आता आपल्याला पाहायला मिळत आहे डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक या पद्धतीच्या फटक्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. सबस्टिट्यूशन सुद्धा ऑन झालेला आपण बघतो. जर्सी नंबर 45 गेट्स आउट. श्रेष्ठ टेलरांदे आतापर्यंत 1.2 षटकांचा खेळ त्याने इथे गोलंदाज म्हणून पूर्ण केलेला आहे. 18 धावा ते खर्च करतायत, एक गडी त्याने मिळवलाय. अमित भाईना जागा बनवून खेळण्याचा मोह आवरता आला नव्हता. पूर्व निर्धारित फटका, कुठे ना कुठे अंदाज चांगला होता फलंदाजाचा की आता फुलरल्यांचा चेंडू उजवेष्टीच्या बाहेर कदाचित आपल्याला येईल, त्यासाठी ते तयार होते. रूम क्रिएट केला, परंतु चेंडूपाईचा संपर्क करता आला नाही. ड्राईव्ह करायचं होतं, अयशस्वी प्रयत्न, निर्धाव चेंडू. आता कडा लागली, यष्टी रक्षक चेंडूपर्यंत पोहोचले नाहीत. प्रयत्न तर झाला होता, डायरेक्ट हिट, हाफ हार्टेड अटेम्प्ट. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथे होत आहे. पाहता पाहता धावा म्हणतायत 2. आणखी एकदा डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट. एन्जॉय करतायत लक्झरी बार्बरियन हे क्रिकेट. डॉट बॉल श्रेष्ठ टेलरांदेचा. एक चौकार या षटकामध्ये आपण बघतो. फलंदाज अमित पठाण याने श्रेष्ठच्या विरोधात खेळलेला आहे. 40 धाबे धावपल कव्हर. लास्ट बॉल विल बी बोल्ड बाय बॉलर श्रेष्ठ टेलरांदे. ही इज अ गुड बॉलर, ही हॅज गुड हाईट ऑल्सो. कडा लागली, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत गलीमध्ये. रस्ता व्यवस्थितरित्या देता आला नव्हता, दाखवता आला नव्हता बॅटरला, किंबहुना त्याने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. बाहेरची कडा होती, आउटसाइड एज, आणि विकीने टिपला जेल. याचबरोबर फलंदाज अमित पठाण ज्याने मैदानाच्या आतमध्ये धावपलकाला वेग देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. आता त्यांच्या प्रयत्नांना पूर्णविराम, संघर्षाला पूर्णविराम. खेळी संपली अमित पठाणची. नवीन फलंदाज दाखवले त्यात मैदानाच्या आतमध्ये जय भाई, या बिरा हॉटेलचे ते संघ नायक आहेत, संघ कर्णधार आहेत. कुठे ना कुठे संघ कर्णधार म्हणून ज्यावेळेस तुमच्या टीमचा परफॉर्मन्स चांगला होत नसेल त्यावेळेस तुम्ही सुद्धा डिनायल अप्रोच मध्ये असता, थोड्या निगेटिव्हिटी मध्ये असता. नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला सतत भेडसावत असतो, त्रास देत असतो, त्रासदायक ठरत असतो. षटक क्रमांक 6 फेकण्यासाठी गोलंदाज सुनील राणे आणि गुलाबसिंग राठोड ही प्रमुख अस्त्र आहेत लक्झरी बार्बरियनची, आणि त्या अस्त्रांना अधिक धारदार बनवण्यासाठी अमोल रामटेकेचा वापर होतो. कुठे ना कुठे शिस्तप्रिय गोलंदाज आहेत लक्झरी बार्बरियनकडे. यष्ट्यांच्या मागे रविकांत चौधरी. चांगला चेंडू. मी अगोदर या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला गोलंदाजी करत असताना खूप अधिक गती निर्माण करण्याची गरज नसते. तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अचूकता हवी आहे, दुसरी गोष्ट भेदकता हवी आहे, तिसरी गोष्ट विविधता हवी आहे, आणि चौथी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला चेंडू फिरवता आला पाहिजे.
स्पिनरला फिरवता आला पाहिजे, त्याचबरोबर मीडियम पेसरला कट करता आला पाहिजे. कटरचा वापर अलीकडच्या टेनिसमध्ये जास्त होतो, विशेषत्वाने रायटी बॉलर लेग कटरचा अधिक वापर करताना अलीकडे आपण बघत आहोत. पूर्वी तितका सर्रासपणे लेग कटरचा वापर होत नव्हता. झेप भाई यांच्या बॅटचा संपर्क ठीकठाक संपर्क आहे. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतायत, एका धावेपासून रोखू शकले नाहीत फलंदाजांना. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये धावांचा महापूर आपण पाहिला. परंतु इथे धावांचा दुष्काळ आहे आणि त्याचमुळे आता क्षेत्ररक्षकाला सुद्धा त्यामध्ये बदल करण्याची इच्छा आहे. फिल्डरला माहित आहे की इथे धावांची गरज आहे प्रतिस्पर्धी संघाला, त्याचमुळे मला असं वाटतं हा लेझी अटेम्प्ट त्यांचा आला चौकार. आपटबार तयार होते बॅटर. व्यवस्थित रीतीने इथे ही जी उसळी आहे तिला टॅकल करत असताना हुक करतायत. सत्र आहे दुपारचं आणि भूक भागवतायत चौकाराने फलंदाज इलियास शेख. हुक आणि चौकार बुक असं म्हणावं लागेल. अकूट टप्प्याचे चेंडू जितक्या वेळ तुम्ही इलियास शेखच्या विरोधात हाताळाल, बऱ्याचदा तुम्हाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल चेंडू आणण्यासाठी. ज्या पद्धतीची फलंदाजी आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये फलंदाजी इलियास शेखने केलेली आहे. ऑन साइडला ही इज व्हेरी स्ट्रॉंग, विशेषत्वाने शॉर्टर बॉलवर तुटून पडतात. पायांमध्ये चेंडू समोर खेळतायत. क्षेत्ररक्षकाच्या समोर चेंडूने उंच उडी घेतली. अगोदर चूक केली होती या क्षेत्ररक्षकाने, परंतु इथे आता त्याच्या वतीने चांगला अवदान राखण्यात आलेले आहे. योग्य वेळेला त्याची लिप मुवमेंट आपण पाहिली, प्रेझेन्स ऑफ माइंड योग्य रीतीने राखण्यात आलं. विशेषत्वाने बॅटरने जो फटका खेळलाय त्या फटक्यामध्ये किती गती आहे हे क्षेत्ररक्षकाला ओळखायचं असतं. ते चॅलेंज व्यवस्थितरित्या ऍक्सेप्ट करत असताना क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला पाहिला आपण. गुड फिल्डिंग बाय दॅट फिल्डर. पायांमध्ये चेंडू अपील तर रेस झालेली आहे, त्यानंतर डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न झाला. पंच मात्र स्थिर आहेत आणि 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 इथे पंचाने आता ठरवलंय की फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये जावं लागेल. झेपबाईने सुद्धा त्याला इथे पुष्टी दिली, त्यांचे आपण कौतुक करूया. या विकेट बरोबर षटक संपली 6 आणि 6 षटकाच्या अंती प्रथम फलंदाजी करणारा बिराहा हॉटेल जाऊन पोहोचलेला आहे 51 वर 5 गडी बाद. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज अमोल रामटेके हे षटक असणारे या डावातील 7वं. प्रोजेक्टेड स्कोर कडे जर आपण लक्ष दिलं तर 70-72 धावा बनू शकतात. स्विच करण्याचा प्रयत्न इलियास शेखचा, पूर्वनिर्धारित फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने निश्चितच झालेला आपण बघतो.
चांगलं षटक आतापर्यंत अमोल रामटेकेचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याने निश्चितच 2 धाबा खर्च केलेले आहेत. 6.3 षटकांचा खेळ संपलाय. इलियास शेख मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. त्यांच्या साथीने बॅटर आहेत समीर सय्यद. चौकार षटकारांची प्रतीक्षा आहे सगळ्या प्रेक्षकांना, परंतु त्यांचा अभावच आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. एकूण या डावाचा विचार केला तर 3 ते 4 चौकार आतापर्यंत आलेले आपण बघतो. त्याचमुळे धावपलक जितकं वेगवान बनणं, ज्या पद्धतीने धावपलक दष्टपुष्ट होणं अपेक्षित होतं तसं झालेलं नाही. व्हल्नरेबल स्कोर बोर्ड वी कॅन सी ऑन द स्कोर बोर्ड देर आर 54 रन्स. दिस इज द 7th ओव्हर बीइंग bowled बाय बॉलर अमोल रामटेके. या बेस कडा लागते. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्लॉक करायचं होतं बॅटरला. स्लॉगिंगचे फटके आता खेळले पाहिजेतच, कारण तसंही आपण बघतो या सामन्याच्या अंतिम चरणामध्ये आपण आलेलो आहोत. 7वं षटक फेकलं जात आहे. इव्हिनिंग सेशनमध्ये रात्रीच्या सत्रामध्ये धावपलक 60-70 पर्यंत गेलं तरी आपण म्हणतो की ते चांगलं धावपलक आहे, परंतु सौरभ दिवसाच्या सत्रामध्ये ते 60-70 धावा तितक्या चांगल्या आहेत असं म्हणता येणार नाही. चांगला आहे, ड्राईव्ह करताय डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. चेंडू आडून फेकी होईल, फक्त एकच मिळेल. एकेरी दुहेरी धावा जर प्रत्येक चेंडूवर बनल्या तरी गोलंदाजी करणारी टीम अथवा टीम कॅप्टन तिकडे चिंताग्रस्त नसतील. 7 षटकं संपलीत. अब तक 56 धावा धावपलकावर 6 गडी गमावलेले आहेत. शेवटचं षटक आता पाहायचंय कोणत्या गोलंदाजाच्या वतीने त्या हाताळण्यात येणार आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज कोण येतील हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. शेवटचं षटक सुनील राणे यांच्या वतीने फेकलं जात आहे. स्टार्किंगला बॅटरचा विचार केला तर बॅटर आहेत इलियास. आतापर्यंत इलियासने धावपलकावर 30 धावा जोडलेले आहेत. अँकरिंग रोल प्लेड बाय हिम. ड्राईव्ह करतायत. कुठे ना कुठे ज्या फटकेबाजीसाठी इलियास शेख जाणले जातात त्यांच्या समोर काही खराब चेंडू येऊन सुद्धा त्या फटक्यांना त्यांना न्याय देता आला नाही. घर फिरलं की घराचे वासे फिरतात असं म्हणतात. एकदा त्या इनिंगमध्ये तुम्हाला अडचणी निर्माण व्हायला लागल्या की मग गोलंदाज सुनील राणे. आता फटका मात्र चांगला खेळलेल्या बॅटरने. सरळ फटका, सुरक्षित फटका, स्ट्रेट लाईक अन एरो, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट षटकार. भगवान जब देताय तो चप्पर फाडके देताय. आणि ज्यावेळेस तुमची वेळ तुमच्या विरोधात जात असते, ज्यावेळेस त्यावेळेस संकट मात्र दाही दिशांनी येत असतात. सुनील राणेच्या विरोधात फटका तर ताणलेला आहे. उंच चेंडू आबाळामध्ये जात असताना आपण बघतो फलंदाज उशिरा आलेला आहे, लेट आलाय, परंतु त्याने आता थेट फटकेबाजीला सुरुवात केलेली आहे. त्याच्या बॅटमधून आलेला आतापर्यंतचा दुसरा मेगा हिट, दुसरा षटकार. गरजेच्या वेळी 2 षटकार खेळलेले बॅटर समीर सय्यदने. याची खूप गरज होती या फटक्यांची, या धावपलकाला बिराहा हॉटेलच्या. आणि तेच 2 फटके त्याच्या बॅटमधून दिलासादायक धावपलक. एकूण धावा आतापर्यंत 69, 69, 6 गडी गमावलेले आहेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष आहे. आणखी एक फटका आला तर धावपलक आकार घेताना आपल्याला पाहायला मिळेल. धावपलकाला आकार मिळेल. एक धाव मिळाली दुसरीचा प्रयत्नामध्ये. इथे 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 फलंदाज बाद. ज्या कामासाठी मैदानाच्या आतमध्ये समीर सय्यद आले होते, किंबहुना जे कार्य या अगोदरच्या फलंदाजांना करता आलं नव्हतं,
ते काम केलं बॅटर समीर सय्यदने. वेगळे पण त्यांचं फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि फलंदाज बाद झाले समीर सय्यद. एक धाव इकडे मिळाली. धावफलक आता जाऊन पोहोचलेले आहे ते म्हणजेच 70. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार असताना पण बघतो दूरवर चटकोकडून बॉलर सुनील राणे आणि नवीन फलंदाज दाखल होत आहेत पोलार्ड, जर्सी नंबर 10. समीर सय्यद अगोदर चांगली फलंदाजी करत होते. आता अमन कशा पद्धतीने या शेवटच्या चेंडूचा सामना करतील याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. सगळ्या प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रेक्षक शांतपणे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दुपारचं सत्र आपण सगळेजण बघतो. वर्धा प्रीमियर लीग अकूट टप्प्याचा चेंडू होता. पायचे पंच त्यांची जागा सोडत आहेत. काय घडलंय नेमकं? बॅटर पोलार्डला माहित आहे कदाचित डावे एसटीच्या वरून चेंडू अरे हा व्हाईट बॉल. नेमकं काय घडलं हे समजायला मार्ग नाही. कारण फलंदाज पोलार्डकडे धाव पूर्ण करण्याची संधी होतीच. त्या संधीचा त्याने वापर केला नाही. धाव जर पूर्ण झाली असती तर 1+1 म्हणजे 2 धावा पूर्ण होऊ शकल्या असत्या. परंतु आता एकाच धाब्यावर समाधान मानावं लागत आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही अलर्ट मोडवर राहणं अत्यंत गरजेचं आहे. क्रिकेट जर निग्लिजंट पद्धतीने तुम्ही खेळाल, बेसावतपणे खेळाल तर क्रिकेट तुमच्या विरोधात जाऊ शकतं. प्रत्येक धाव लाख मोलाची असते. कधी कधी एका धावेने तुम्ही सामने गमावत असता. त्याचमुळे प्रत्येक धावेला महत्व देता आलं पाहिजे. ते देताना पोलार्ड याला आपण पाहिलं नाही. व्हाईट बॉल, अतिरिक्त चेंडू हाताळावा लागेलच. आखूट टप्प्याचा चेंडू इलियासने पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक जजमेंट घेत आहेत आणि 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 इव्हेंच्युअली अंतिमतः जेल चांगल्या पद्धतीने संपन्न केला. फिल्डरचं कौतुक असेल आणि शेवट झाला सुनील राणेच्या विकेटने. डाव संपला. पहिल्या डावामध्ये 71 धावा बनलेल्या आहेत त्या बिराहा हॉटेलच्या आणि 72 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचं आहे लक्झरी बार्बरियनला.
लिसी सेश तेलरांदे अँड बीट हिम विकी भूते. आपण या विकी भूते या खेळाडूची चर्चा केली होती. पॅड्स मध्ये व्हेरी स्ट्रॉंग, खूप स्ट्रॉंग आहेत. दुर्बळ चटोकाकडून मोहसिन हसन. पहिला चेंडू कडा लागली आणि त्याचबरोबर चेंडूने सीमारेषा भेदली खूप वेगाने. वेंट लाईक अ बुलेट. बंदुकीच्या वेगाने चेंडू सीमा पार. हा चौकार. सुरुवात चांगली मिळाली बॅटरला. श्रेष्ठ तेलरांदेचं जर क्रिकेट आतापर्यंत सौरभ आपण विचारात घेतलं तर निर्भीडपणे खेळण्यासाठी जाणले जातात श्रेष्ठ तेलरांदे. मग सामन्यात चित्र कसं असू द्या, सामन्याची डिमांड कशी असू द्या, फलंदाजीत त्याने नॅचरल क्रिकेटच खेळलेलं आहे. इथे स्विच करतायत. खूप उंचीने चेंडू आला होता, फुलटॉस होता, बीमर नो आहे, त्यावर मिळतायत धावा 4. लक फॅक्टर ऑन. हा नशिबाचा पंजा. येणारा चेंडू फ्रीट असेल. पाहायचं आता फ्रीटचा कशा पद्धतीने सामना करतील बॅटर श्रेष्ठ तेलरांदे. पहिल्याच मला असं वाटतं षटकामध्येच तेलरांदे यांनी गोलंदाजाचं तेल काढायला सुरुवात केलेली आहे. इथे हा झेल तर जरूर झालेला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल, त्याला त्या गोष्टीचं भान आहे की हा फ्रीट बॉल आहे. बऱ्याचदा कधी कधी क्षेत्ररक्षकाला ते भान राखता येत नाही, मग तो सेलिब्रेशन करतो. एकदा तर मी पाहिलं होतं, चांगला फलंदाजी करत होता, धावा त्याने खूप बनवल्या होत्या, त्या अगोदर एक जीवदान त्याला मिळालं होतं. क्षेत्ररक्षकाने कठीण झेल टिपला फ्रीटवर आणि जोरदार चेंडू आपटला ग्राउंडवर. त्यानंतर चौकार झाला होता. दहा धावा धावपल कव्हर. स्ट्रायकिंगला बॅटर विकी भूते. विकी भूतेने समोर चेंडू खेळला. प्लेसमेंट अत्यंत चांगली आहे. क्षेत्ररक्षकाने फार लवकर प्रयत्न त्यागलेले आहेत. या अगोदर सुद्धा आपण आमंडला ते करताना पाहिलं होतं. ज्यावेळेस तो बॅटिंगला आला होता, धाव पूर्ण झाली असते, ती धाव त्याने पूर्ण केली नव्हती. वाईड बॉल तिकडे आला होता. त्याचमुळे मला असं वाटतं कदाचित मानसिकतेने तितके आता स्ट्रॉंग नसावेत या सामन्यामध्ये, किंवा काही दुखापत असावी. पावलांचा वापर केला. आणखी एकदा सरळ खेळतात. आता इथे प्रयत्न तर झालाय, परंतु पुन्हा एकदा त्या प्रयत्नाने यश मिळत नाही. आमनला दोनदा चेंडूने इथे हुलकावणी दिलेली आहे. त्याच्या समोरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. लागोपाठचा दुसरा चांगला चौकार. हा चौकार धावपलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धाबांचा विचार केला तर धाबा आतापर्यंत बनलेले आहेत 18, अर्थात 18. ऑन साइडला खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिलेला आपण बघतो. अनइवन बाउन्स इज व्हेरी डेंजरस. एक बॅटर म्हणून तुम्ही किती नावारूपाला आलेले असाल, चेंडू अचानक तुमच्या समोर उसळला अथवा अचानक खाली राहिला की आव्हानात्मक परिस्थिती असते. ती योग्य रीतीने टॅकल करता जर आली तर बॅटर काही धावा बनवू शकतो. अदरवाईज बऱ्याचदा बॅटरचं काम तमाम होत असतं. शेवटचा चेंडू या षटकातील फेकला जात आहे. मोहसिन हसनच्या विरोधात इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न झाला, तो अंगलट आला. बॅटरला खेळाडू कक्षामध्ये जावं लागेल. विकी भूते बाद होत आहेत. पहिला हद्रा 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे मिळतोय तो म्हणजेच लक्झरी बार्बेरियनला. षटक संपता 1 धावपलकर धावा आहेत. 18, 1 गडी बाद. 43 चेंडू आणि 54 धावांची गरज. समालोचन कक्षामध्ये बदल होत आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया आपल्या भारताची राष्ट्रभाषा हिंदी या भाषेकडे आणि ऐकूया आपण अमन शर्मा सरांना. धन्यवाद. शुक्रिया सुनील जी. और क्लीन बॉल के साथ इस ओवर की शुरुआत राजू आए और अपने साथ विकेट लेकर आए. विकेट का तोहफा लेकर आए. जरूरत स्टंप्स की तरफ थी गेंद को करने की और वही किया गेंदबाज ने. शफल किया बैट्समैन ने और लेग स्टंप दिखाया और लेग स्टंप को हिट किया है. The furniture has been damaged और विकेट राजू के नाम.
शॉट ऑफ लेंथ बॉल, बहुत अच्छा संपर्क और 4 रन। नया बल्लेबाज, नया तरीका और एक नई डेस्टिनेशन की तरफ बॉल निकल गई और पहुंच गई अपने गंतव्य तक गेंद। 4 रन मिलेंगे इस बॉल पर बैट्समैन को। एक और शॉट बॉल और इस बार हवाई रास्ते से बॉल को भेजा है बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन मिलेंगे। कप्तान रविकांत, उन्होंने 2 गेंदों में 10 बनाकर जो विकेट गिरा था उसके मलाल को, उसके दुख को, उसके दर्द को बिल्कुल समाप्त कर दिया है। राजेश ए राजू, उनका भी जो कॉन्फिडेंस है वो बिल्कुल अब नीचे आ चुका होगा। विकेट प्राप्त किया था तो बिल्कुल ऊपर की तरफ पहुंचा था। दस रन पहली 3 गेंदों से, लेकिन उन 3 गेंदों में एक विकेट भी। प्लीज वेट। Just a second. We are just checking whether it was a 4 or a 6. टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया जाएगा। जय मां काली शिक्षण संस्था, अग्निहोत्री ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस, वर्धा प्रीमियर लीग 2025 7वां दिन। और कल के दिन के जो मुकाबले हैं वो आपको 9 बजे से शुरू होते हुए नजर आएंगे, यानी सुबह से ही आपके लिए एक्शन पैक्ड क्रिकेट लेकर आएंगे हम। कल रात के दिन आपको कल रात के समय आपको मैचेस देखने को नहीं मिलेंगे। कल के दिन इट्स अ 6 शॉट बॉल ऑफ स्टंप से बाहर और पॉइंट से जस्ट पहले लैंड करेगी गेंद। गेंद बहुत ज्यादा अच्छी नहीं थी ये, लेकिन शायद से बैट्समैन रविकांत ने ये प्रिडिक्ट और एक्सपेक्ट नहीं किया था शायद कि इतनी ज्यादा खराब गेंद, इतनी ज्यादा साधारण गेंद आएगी। बहुत ज्यादा दूर थी ऑफ स्टंप से। ये अच्छी गेंद थी, ये बेहतरीन गेंद थी और पिछली गेंद की पूरी भरपाई की है इस गेंद पर राजेश ने। बल्लेबाज को मजबूर किया इस गेंद को सम्मान देने के लिए। आगे गेंद पे, वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है राजेश जी। अभी अभी महेश बाबू ने हमें बताया है कि 45 वर्षीय राजेश जी इस समय गेंदबाजी कर रहे हैं और उनका ओवर समाप्त हो चुका है। 2 के बाद 28 पर 2 टीम लग्जरी बारबेरियन 11। लेकिन क्या फील्डिंग हमें देखने को मिली राजेश की तरफ से। अपने बाएं पैर से बॉल को रोका और प्रोएक्टिव अप्रोच देखने को मिली हमें। रिएक्शन टाइम, रिस्पॉन्स टाइम बहुत कम रहता है गेंदबाज के पास जब भी गेंद उनके फॉलो थ्रू में आती है, लेकिन इस बार गेंद फॉलो थ्रू में थी। हाथ को गेंद तक पहुंचाना बहुत मुश्किल था तो पैर से ही बॉल को रोक लिया एंड दैट वाज इंपॉर्टेंट। टीम बिरहा होटल इस समय अपने सम्मान को, अपनी साख को बचाने की कोशिश कर रही है और देखते हैं कि इस मुकाबले में उनको जीत मिलती है या नहीं। 2 के बाद 28 पर 2, 44 चाहिए। 36 गेंदों में प्रतीक पाटिल और रविकांत की जोड़ी मैदान पर और 72 रनों का लक्ष्य दिया गया बिरहा होटल के द्वारा लग्जरी बारबेरियन 11 को। ये बहुत ही ज्यादा खराब गेंद। कुमेल अजानी, आपसे ऐसी गलती की अपेक्षा नहीं करते हम, आपसे ऐसी गलती की उम्मीद नहीं करते हम। शायद गेंद हाथ से छूटी। नो बॉल का इशारा और अगली गेंद फ्री हिट। फ्री हिट एकदम सही ठिकाने पर। क्या डिलीवरी थी ये, जबरदस्त कमबैक कुमेल अजानी का। ऑन स्लॉट, शरीर की तरफ लेंथ डिलीवरी,
दोनों बल्लेबाज बिल्कुल भी जल्दबाजी की तरफ देखते हुए नजर नहीं आए। हल्के हल्के कदमों से दौड़ते हुए एक रन पूरा किया। 30 पर 2 टीम लग्जरी बारबेरियन 11। 34 गेंदों में 42 रन चाहिए, 1-2 बाउंड्रीज और उसके बाद लगभग रन बॉल ये मैच बन जाएगा। हर गेंद पर 1 रन चाहिए होगा। फुल टॉस, एरियल रूट अपनाने नहीं गए इस बार बैट्समैन। अलोंग द ग्राउंड बॉल जाएगी फील्डर के पास। थोड़ा सा तरीका बदला है रविकांत चौधरी ने। एक और अच्छी गेंद कुमेल अजानी की, और आज अपनी पूरी ताकत के साथ गेंदबाजी करते हुए नजर नहीं आ रहे। पूरा फोकस इस समय है सही ठिकाने पर गेंद को रखने का। पेस की तरफ नहीं देख रहे हैं, ज्यादा तेज गेंद नहीं कर रहे हैं। ये प्रतियोगिता उतनी अच्छी अभी तक रही नहीं है, लेकिन इस मुकाबले में अच्छा कार्य करते हुए 5 गेंदें 4 रन। और आखिरी गेंद पर भी आएगा मात्र 1। तो 5 रन आए इस ओवर से। बहुत अच्छी शुरुआत मिली है कुमेल अजानी को। 33 पर 2, 3 के बाद टीम लग्जरी बारबेरियन 11 और 30 गेंदों में 39 रन चाहिए। फ्रंट फुट पर टीम लग्जरी बारबेरियन 11 हमें नजर आ रही है, लेकिन जिस प्रकार का ओवर कुमेल अजानी करके गए हैं, ऐसा ही ओवर कुछ और गेंदबाजों को करना पड़ेगा और करने पड़ेंगे। आई शुड से ऐसे कुछ ओवर्स आएंगे तो प्रेशर बनेगा लग्जरी बारबेरियन 11 पर और टीम बेरा होटल वापसी कर सकती है। वाइड के साथ शुरुआत मंगेश मसराम के इस ओवर की। इट्स अ फ्री बी फॉर टीम लग्जरी बारबेरियन 11। 34 पर 2। फुल टॉस, घुटना टेका है और गेंद को बाउंड्री लाइन की तरफ पहुंचा दिया है। पुरजोर कोशिश, लेकिन गेंद फील्डर की दाईं तरफ से चली जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। एक बाउंस और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन रविकांत चौधरी के लिए। मंगेश मसराम जिस प्लान के साथ गेंदबाजी करना चाहते थे, अब उस प्लान को बदलना पड़ेगा। यॉर्कर ढूंढ रहे थे मंगेश मसराम, लेकिन रविकांत ने बिल्कुल सही एंटिसिपेट किया, शफल किया और गेंद को फुल टॉस बनाया और गैप भी ढूंढा। बहुत दूर रखा बॉल को डीप स्क्वायर लेग से। बड़ा शॉट कुमेल अजानी तक नहीं पहुंचेगी गेंद। डायरेक्ट एक बाउंस के बाद गेंद पहुंची कुमेल अजानी के हाथों में। ऊंचाई नहीं मिली इस बार रविकांत को। पैरों की तरफ फुल टॉस बॉल फ्लिक किया और ऑन साइड पर काफी सारे बाउंड्री राइडर्स आपको देखने को मिलेंगे। 3 हमें देखने को मिल रहे थे और एक बार फिर से 3 देखने को मिलेंगे। लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन, फील्डर्स को थोड़ी सी मेहनत करनी पड़ रही है। 40 हो चुका है स्कोर। स्लो डिलीवरी, तो मंगेश के पास ये भी हथियार मौजूद है। चौंक गए थोड़ा सा मंगेश मसराम। समीर सैयद ने एक सरप्राइज थ्रो पहुंचाया मंगेश तक।
एक और स्लोअर डिलीवरी। तो लगातार स्लोअर्स मंगेश की तरफ से हमें देखने को मिल रही हैं। बहुत सारे रन इस ओवर से भी नहीं। शुरुआत अच्छी मिली थी टीम लग्जरी बारबेरियन 11 को इस ओवर में। पहली गेंद पर चौका आया था, उससे पहले वाइड। ओ, इस बार किनारा लगा। अरे वाह 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 वाह, फुटबॉल ही खेल लेते हैं, क्रिकेट रहने दिया जाए। सिंगल के साथ ओवर की समाप्ति। स्ट्राइक रखेंगे रविकांत चौधरी। 4 के बाद 43, 2 विकेट के नुकसान पर। 29 रन चाहिए 4 ओवर्स में और समय हो चुका है ड्रिंक्स ब्रेक का। ड्रिंक्स व्हीकल ग्राउंड में पहुंचे। वर्धा प्रीमियर लीग 2025 की आयोजन समिति में जितने भी आयोजक हैं उन सभी का धन्यवाद करना चाहूंगा मैं, एक इस प्रकार की प्रतियोगिता आयोजित करने के लिए। रेहान गेंदबाजी पर और पहली गेंद पर आएगा 1 रन और ये वाला फेस बहुत ज्यादा इंटरेस्टिंग रहने वाला है। प्रतीक पाटिल का ध्यान गेंद पर नहीं और रविकांत बहुत ज्यादा गुस्से में। गेंद पर नजर बनाकर रखनी चाहिए आपको आखिरी मोमेंट तक। बॉल डेड हुई नहीं थी, प्रतीक पाटिल ने अपनी नजरें हटा ली थी बॉल से। आसानी से दूसरा रन कंप्लीट किया जा सकता था, ओवर थ्रो के रूप में 1 रन हासिल किया जा सकता था। एक एक मैच बहुत इंपॉर्टेंट टीम लग्जरी बारबेरियन 11 के लिए। 23 के ने 28 रन। फुल टॉस प्रतीक पाटिल के लिए, मिस टाइम शॉट और सीधे खिलाड़ी के हाथ में गेंद। शायद इस गेंद पर प्रतीक पाटिल का नाम लिखा था, इसी वजह से पिछली गेंद पर ओवर थ्रो का वो 1 रन और नहीं लिया गया। नहीं आई रविकांत स्ट्राइक पर, प्रतीक पाटिल के पास रही स्ट्राइक और उन्होंने एक फुल टॉस बॉल को सीधे मार दिया फील्डर के हाथ में। रेहान के लिए पहला विकेट। हिंगन घाट से बिलोंग करते हैं, इतनी दूर से आए यहां खेलने और अपनी टीम के लिए पहले ही ओवर में 1 विकेट निकालकर अच्छा कार्य करते हुए। 22 गेंदों में 28 चाहिए। एक बाएं हाथ के बल्लेबाज गए हैं तो दूसरे बाएं हाथ के बल्लेबाज आ चुके हैं। कल के दिन इस खिलाड़ी ने आखिरी बॉल तक कोशिश की थी अपनी टीम को जीत तक पहुंचाने की, लेकिन आखिरी गेंद पर जब 6 रन चाहिए थे तो नहीं आया वो 6, जिससे टीम लग्जरी बारबेरियन 11 एक रोमांचक मुकाबले में जीत अर्जित कर सकती थी। क्या मुकाबला था कल का, वो 5वां मुकाबला वाईएसके टाइटंस वर्सेस लग्जरी बारबेरियन 11। अच्छी गेंद और रेहान ने पूरी कोशिश की लेकिन गेंद तक नहीं पहुंच पाए। एंड ऐसा लगा जैसे कुमेल अजानी ने रविकांत जी से थोड़ी सी बातचीत कर रखी हो मैच से पहले।
दिस इज नॉट फेयर कुमेल जी. I was talking about the game between Luxury Barbarian 11 and YSK Titans. A last ball thriller. 55 रन डिफेंड किए कल. फुल टॉस बॉल दूर थी बल्लेबाज से. बैट फेंका बॉल की तरफ. प्रफुल्ल ने बल्ले के बिल्कुल निचले भाग पर गेंद लगी. एक बार फिर से कुमेल अजानी को गेंद ढूंढेगी. पीछा नहीं छोड़ रही है बॉल कुमेल अजानी का. इस बॉल पर एक बाउंड्री चाहिए रहेगी टीम लग्जरी बारबेरियन 11 को. और वो बाउंड्री आएगी भी. इस बार कुमेल को मिलेगा मौका. जी नहीं आएगी बाउंड्री. एंटी क्लाइमैक्स ट्विस्ट इन द टेल. कहानी में परिवर्तन. इस गेंद में जो परिणाम आया है वो बल्लेबाज के पक्ष में नहीं. कुमेल अजानी, आउटस्टैंडिंग पीस ऑफ वर्क डन बाय हिम एट द बाउंड्री लाइन. एक अच्छी हाइट के खिलाड़ी, एक अच्छे कदकाठी के खिलाड़ी, और जो अपनी फिटनेस पर कार्य किया है वो कार्य यहां पर काम आता हुआ. रविकांत जी पर दोनों ही खिलाड़ी भारी पड़ गए. स्लोअर बॉल विकेट. ब्लॉक होल में बॉल और सीधे खिलाड़ी के पास गेंद, लेकिन दोनों पैरों के बीच से निकल गई है बॉल. एक बहुत ही ज्यादा साधारण फील्डिंग एफर्ट. 4 रन के साथ लग्जरी बारबेरियन 11 50 पार. गजब का शॉट था ये प्रफुल्ल का. प्लेसमेंट उतनी अच्छी नहीं क्योंकि सीधे खिलाड़ी के हाथ में बॉल जा रही थी. हाथों को पहले चीरा बॉल ने स्प्लिट किया दोनों हाथों को, और उसके बाद दोनों पैरों के बीच से बॉल निकल गई. 21 रन चाहिए अब 17 गेंदों में. कल के दिन प्रफुल्ल वाईएसके टाइटंस के गेंदबाजों के खिलाफ रन्स बनाते हुए में दिख रहे थे, लेकिन अपनी टीम को जीत तक नहीं पहुंचा पाए. साथ मिला नहीं किसी अन्य खिलाड़ी का. 50 comes up for team Luxury Barbarian 11. एक और गेंद उसी खिलाड़ी की तरफ जाएगी और इस बार पकड़ लेंगे बॉल को फील्डर. थ्रो बहुत तेज, लेकिन मंगेश मचराम ने उस थ्रो को बहुत ज्यादा आसानी से रोका, अच्छे तरीके से रोका, अच्छी तकनीक से रोका. 16 गेंदों में 20 रन. नए बल्लेबाज हैं राहुल, और एक अच्छी गेंद के साथ स्वागत किया है मंगेश ने राहुल का. यह मुकाबला रोमांचक होता जा रहा है. एक और मुकाबला जो लग्जरी बारबेरियन 11 खेल रही है, और एक और मुकाबला जो हमें रोमांचक होता हुआ नजर आ रहा है. इस बार भी राहुल लगभग पहली गेंद की तरह ही शॉट खेलने का प्रयास करते हुए दिखे. इस बार रन मिल जाएगा लेग बाई के रूप में एक. 14 गेंदों में अब 19 रन चाहिए. शहीद भगत सिंह क्रिकेट ग्राउंड पर इस समय एक एक्साइटिंग मैच हम विटनेस कर रहे हैं, और जो पहली गेंद पर 4 रन लीक किए गए थे काफी भारी पड़ सकते हैं. खराब गेंद, बहुत ज्यादा खराब गेंद. मंगेश मसराम इमीडिएटली समझ गए थे, तुरंत समझ गए थे कि यह गलती उनसे ही हुई है और अब वो किसी और से शिकायत नहीं कर सकते. कप्तान जरूर उनसे कुछ कह सकते हैं, लेकिन एक शांत स्वभाव के कप्तान है जैब जी. 1 रन और आएगा तो अब मंगेश मशराम का ये ओवर समाप्त. 14 रन चाहिए 12 गेंदों में. 6 के बाद 58 पर 4.
12 गेंदें 14 रन। रेहान एक बार फिर से गेंदबाजी पर पहले ओवर में 2 विकेट्स निकाले थे। सामने प्रफुल्ल। आखिरी 2 ओवर्स की कहानी यहां से होगी शुरू। पहली गेंद, एक छोटी गेंद लॉन्ग ऑन से बहुत दूर है, लॉन्ग ऑफ से बहुत दूर है और 4 रन मिल सकते हैं यहां, लेकिन लॉन्ग ऑन के खिलाड़ी की गजब की फील्डिंग बचाएगी 2 रन टीम बिरा होटल के लिए। अब 11 गेंदें बाकी और 12 रन चाहिए टीम लग्जरी बारबेरियन 11 को। कल के दिन लाइन को क्रॉस नहीं कर पाई थी टीम लग्जरी बारबेरियन 11, लेकिन आज शायद वो चीज होती हुई हमें नजर आ सकती है। एक बार फिर से कुमेल अजानी प्ले में आएंगे, बट कुमेल अजानी नीचे नहीं झुके। फुल टॉस बॉल और स्ट्रेट डाउन द ग्राउंड उसको खेला था बल्लेबाज ने। कुमेल अजानी पहुंच गए थे बॉल तक। शफल किया है, स्लो डिलीवरी बहुत ऊपर गई है और कैच कंप्लीट कर लिया जाएगा। एक रिले कैच और समीर सैयद उन्होंने विकेट कीपर की गलती की भरपाई की। रेहान कुरैशी के नाम एक और विकेट। लेकिन रेहान जी आज जब कुमेल अजानी के साथ घर जाएंगे तो क्या क्या कहेंगे ये हम कुमेल अजानी से ही सुनेंगे। माफी मांग ली ऐसा लगता है। शायद ये कहना चाहते हैं कुमेल जी की कुछ नहीं कहेंगे रेहान, हम ही से क्रिकेट खेलना सीखा है। 64 पर 5 टीम लग्जरी बारबेरियन 11। 9 गेंदों में अब 8 रन चाहिए। क्या एक और ट्विस्ट आएगा इस मुकाबले में, क्या एक और टर्न आएगा इस मुकाबले में? बहुत इंपॉर्टेंट गेम है ये टीम लग्जरी बारबेरियन 11 के लिए। और ना ही सिर्फ ये मुकाबला, लगभग हर एक मुकाबला यहां से टीम लग्जरी बारबेरियन 11 के लिए मस्ट विन गेम रहेगा टू क्वालिफाई इनटू द नेक्स्ट राउंड, टू क्वालिफाई इनटू द सेमीफाइनल्स। कल जो मैच गवाया टीम लग्जरी बारबेरियन 11 ने, उसका दुख, उसका दर्द, उसकी पीड़ा अभी भी खिलाड़ियों के दिल में होगी। 55 रन बनाने थे बट दे कुडंट चेज इट। फुल टॉस और इस बार कुमेल अजानी क्या पहुंच पाएंगे बॉल तक? इस बार पहुंच गए हैं। 3 रन बचाए। यॉर्कर की तरफ बार बार देख रहे हैं गेंदबाज रेहान कुरैशी, लेकिन हर बार आप अपने प्लान का एग्जीक्यूशन ढूंढें, ऐसा हो नहीं सकता। 8 गेंदों में अब 7 रन चाहिए। 65 पर 5। एक और अच्छी गेंद रेहान कुरैशी की। फील्डर्स में एक बार फिर से थोड़ा सा जोश इंजेक्ट किया है रेहान कुरैशी ने। स्लोअर यॉर्कर, डिसीव किया बल्लेबाज को। एक फुल लेंथ बॉल के साथ एक लूप में हमें वो बॉल देखने को मिली। एक लूप बनाती हुई नजर आई बॉल हमें, काइंड ऑफ पैराबोला। तेज गति की गेंद, इस बार हेलीकॉप्टर शॉट। कुछ देर के लिए वो हेलीकॉप्टर उड़ान भरेगा लेकिन लैंड कर जाएगा बहुत जल्दी। एक बाउंस के बाद फील्डर के पास बॉल। तो आखिरी ओवर तक हम पहुंच चुके हैं और 6 गेंदों में 6 रनों की जरूरत टीम LB 11 को। छह की जरूरत। पहली गेंद आसमान की तरफ भेजी गई है और बाउंड्री लाइन के बाहर भी। राहुल ठाकरे finishes off in style. A magnificent strike into the crowd to close out the game. What a way to finish the match. What a way to finish the game. 6 के साथ आज लग्जरी बारबेरियन 11 ने मैच को समाप्त किया है। अगर कल समाप्त करते तो 2 अंक और मिलते, बट दे विल बी हैप्पी विद द कमबैक। 2 पॉइंट्स इस मैच से कमाए टीम लग्जरी बारबेरियन 11 ने और वो चाहेंगे कि वो इस मोमेंटम को कैरी फॉरवर्ड करें।